एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब थोड़ा साइडला दादा दादा ए बापरे ए मोबाईल हाँ थोर समाज सुधारक आणि त्यांनी आपल्या साहित्यातनं या देशामध्ये खूप मोठे विचार या समाज घडवण्यामध्ये विचार आपले ठेवले। त्या त्यांच्या आजच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी म्हणून आज आम्ही दर्शन घेतलेलं आहे। त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या समाज बांधवांना आणि खास करून सोलापूरवासियांना मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या। भाऊ, गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाची मागणी आहे की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा आणि महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका केंद्र सरकारकडे घ्यावी, काय सांगता? बिलकुल सरकार आग्रही भूमिका घेते। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात भूमिका केंद्र सरकारकडे मांडलेली आहे आणि भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश येईल आणि अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आपण सगळे मिळूनच येतो। आणि भाऊ, 12 मध्ये टायमिंग जयंतीची मिरवणूक आहे, 12 वाजेपर्यंत टायमिंग आहे का? मी आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या खूप तीव्र भावना होत्या की 12 वाजेपर्यंत या मिरवणुकीला मान्यता मिळावी अशा पद्धतीच्या भावना आहेत। मी प्रशासनाचे 1-2-3 वेळा बोललेलो आहे आणि आताही मी गेल्यानंतर प्रशासनाची मीटिंग घेतोय आणि माझा प्रयत्न राहील की या मिरवणुकीमध्ये शांततेनं व्हावी आणि अगदी शांततेनं होत असताना थोडासा वेळ अधिकचा लागला तरीसुद्धा प्रशासनानं आणि सगळ्या लोकांनी सहकार्य करावं अशा पद्धतीची माझ्या भावना आहेत। पण एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की काही कोर्टाच्या डायरेक्शन्स आहेत, काही कोर्टाचे निर्णय आहेत, या सगळ्याचा सन्मान पण आपण केला पाहिजे। या सगळ्याचा सन्मान राखून जे काय निर्णय घेता येईल तो निर्णय आपण आज या ठिकाणी घेणार आहोत। साहित्यरत्न अण्णाभाऊंचा जयंती महोत्सव 105वा आज सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाला। सोलापूर शहराची जयंती सांगता 3 रविवार 3 दिनांच्या मिरवणुकीने दिव्य प्रमाणात होणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये वर्षानुवर्षे मंडळाची संख्या वाढत आहे। 35 मंडळावर सुरू झालेलं हे मिरवणुकीचं वातावरण आज 60 मंडळापर्यंत यावर्षी नोंद होणार आहे आणि म्हणून जेव्हा दक्षिणेकडून येणारे मंडळ स्टेशनच्या पुढेच येऊ शकत नाही, वेळ संपते 10 वाजता, पण उत्तरेकडून येणारी मंडळे महात्मा फुला पुतळ्याजवळ त्यांची वेळ संपते आणि म्हणून रात्रीची 12 वाजेपर्यंत परवानगी द्यावी अशी आम्ही त्या ठिकाणी 22 पासून मागणी करतो। परंतु लॉकडाऊन असल्यामुळं 2 वर्ष मिरवणुकीलाच परवानगी नव्हती, तर 12 वाजेपर्यंतचा प्रश्न नव्हता। आम्ही ते समजून घेतला अण्णाभाऊच्या शताब्दीनिमित्त। परंतु आता 105व्या निमित्त आता 300 जयंतीच्या निमित्तानं राजमाता अहिल्यादेवींसाठी 12 वाजेपर्यंत परवानगी मिळाली आणि माननीय आयुक्तांनी शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये जाहीरपणाने सांगितलेलं आहे जर अहिल्यादेवीला 12 वाजेची परवानगी तर अण्णाभाऊसाठीला सुद्धा 12 वाजेची परवानगी हे विशेष खास बाब म्हणून यावर्षी पुरते आणि त्यांनी शब्द दिलेला आहे। आता एवढं आम्ही त्या पालकमंत्र्याला भेट, त्यांना भेट, कलेक्टरना भेटलो, सगळं केलेलं आहे। आता परवानगी मिळालीच हे गृहीत धरून आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत 3 तारखेची मिरवणूक काढणारच आणि मिरवणूक जल्लोषात वातावरणात होणार। काही जरी असलं तरी मिरवणुकीच्या टायमिंगमध्ये फरक पडणार नाही। रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही मिरवणूक काढणार आहोत। जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आज 1 ऑगस्ट रोजी साजरी केली गेली। ती जयंती साजरी होत असताना शहरातील व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मंडळांनी विविध समाज प्रबोधन कार्यक्रम केले, रक्तदान शिबिर असे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आणि इथं मी शांतीलाल साबळे मध्यवर्ती समिती अध्यक्ष या आपल्या पुतळ्यास बरेच राजकीय सामाजिक अनेक लोकांनी अभिवादनाचं इथं अभिवादन केलं आणि इथं आहे तरी त्यासाठी मिरवणुकीस अपुरा पडणारा 10 वाजताचा वेळ हा पालकमंत्र्यांना सगळ्या समाज बांधवांनी आता बोलणं केलं आणि त्यांनी सांगितलं की 12 वाजेपर्यंत वेळ मिरवणुकीस काढण्यास निश्चित देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे।
तरी 3 तारखेला होणारी मिरवणूक एकदम जोमासोमात होणार आणि जल्लोषात होणार.